डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक 1. बहुचर्चित H1B व्हिसाशी कोणता देश संबंधित आहे ज्याचे अर्ज शुल्क $1,00,000 पर्यंत वाढवण्यात आले आहे? तर हा जो देश आहे तो आहे अमेरिका. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने आयर्न बीम या उच्च शक्तीच्या लेझर प्रणालीची यशस्वी चाचणी जाहीर केली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इस्रायल. लक्षात घ्या, या वर्षाच्या अखेरीस कार्यरत तैनातीसाठी तयार असलेल्या आयर्न बीम या उच्च शक्तीच्या लेझर प्रणालीसह लष्करी संरक्षणात एक मोठे यश जाहीर केले आहे. पुढील प्रश्न, डिसेंबर 2025मध्ये कोणत्या अंतराळ संस्थेने गगन यांच्या अनुक्रूड मिशनवर व्योमित्र हा AI सक्षम अर्ध मानवीय रोबोट लॉन्च होणार आहे? तर ही जी संस्था आहे ती आहे इस्रो. इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे बेंगळुरू या ठिकाणी. हा मिशन भारताच्या गगनयान कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो मानवी अंतराळ प्रवासासाठी आवश्यक प्रणालींची चाचणी घेईल. पुढील प्रश्न, मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी. घोषणा झाली आहे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी. नासा भेटीसाठी एकूण 3 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धेतील विजेत्यांचे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रक्कम आहे 5,000 रुपयांवरून 51,000 रुपयांपर्यंत केले जाईल. पुढील प्रश्न, 2025 प्रतिष्ठित महिला डायबिटीज ग्लोबल इम्पॅक्ट प्राईज कोणाला देण्यात आले आहे? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर व्ही मोहन यांना. लक्षात घ्या, पुरस्कृत युरोपियन असोसिएशन फॉर दी स्टडी ऑफ डायबिटीज चेन्नईच्या डॉक्टर व्ही मोहन हे EASD मधुमेह ग्लोबल इम्पॅक्ट पारितोषिकाचे पहिले प्राप्तकर्ता आहेत. हे पारितोषिक त्यांना मधुमेह काळजी, संशोधन आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल देण्यात येत आहे. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच नवीन व्हिसा सुरू करण्याची घोषणा केली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चीन. पुढील प्रश्न, अलीकडेच युनायटेड किंगडम, कॅनडा आणि कोणत्या देशाने पॅलेस्टाईनचा एक राज्य म्हणून मान्यता दिली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑस्ट्रेलिया. लक्षात घ्या, कारण आणि उद्दिष्ट काय आहे तर द्विराज्य उपायची संरक्षण आणि प्रगती करण्यासाठी इस्रायली वसतींच्या चालू विस्तारामुळे शांततेच्या शक्यतांना होणारी झीज रोखण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे. पुढील प्रश्न, इंडो तिबेटी सीमा पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रवीण कुमार. पदभार त्यांनी स्वीकारला 1 ऑक्टोबर 2025 पासून. कार्यकाळ आहे 30 सप्टेंबर 2030 पर्यंत. ITBPची स्थापना झाली आहे 24 ऑक्टोबर 1962ला. ITBP 1962च्या भारत चीन युद्धानंतर स्थापना या ठिकाणी करण्यात आली. मुख्यालय कुठे आहे तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 26 सप्टेंबर रोजी. ज्याचा उद्देश आहे पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या परस्पर संबंधांबद्दल जागरूकता निर्माण करणे. हा दिवस स्वच्छ हवा, सुरक्षित पाणी, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करून निरोगी पर्यावरणाचे संरक्षण करण्यावर भर देतो. तसेच यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींच्या भाषणावर आधारित पुस्तके अलीकडेच कोणी प्रकाशित केली? CP राधाकृष्णन, अमित शहा, द्रौपदी मुर्मू की पियुष गोयल? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. याचं जे राईट आन्सर आहे ते आज रात्रीच्या 10 वाजता येणाऱ्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडीवर इतर महत्त्वाचे प्रश्नसंच आपल्याला हवं असेल तर आपण अवघ्या 99 रुपयामध्ये घेऊ शकता. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. डेली बेसिसवर जर तुम्हाला असेच अभ्यासाचे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.